हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण. तर आज आपण बनवलेला आहे गावरान पद्धतीचं झणझण मटणाचा रस्सा, आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने होतो. तर चला आपण रेसिपी बघूया. इथे मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याला आपण हळद आणि घरकुल मसाला आणि थोडंसं मीठ लावून एक 10 मिनिटं ठेवलेलं आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपण ते सर्व मटण टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेला मोठा कांदा, भरपूर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये चिरलेले 2 टोमॅटो, हिरव्या मिरच्या 7 ते 8 टाकलेल्या आहेत. त्यानंतर अख्खा लसूण आणि गरम मसाला त्याच्यामध्ये टाकलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, धने पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला आणि तेल टाकायचं आहे. याच्यामध्ये आपण जेवढं भाजीला यूज करणार होतो तेवढं टाकायचं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. मटणाच्या वरती येईल एवढं आपल्याला गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर कुकर लावून ह्याच्या आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 7 ते 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कुकर मोठा असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने शिट्ट्या करून घ्या. इथे बघू शकता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. ह्याला आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे ना, काही नाही. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि झणझणीत असा मटणाचा गावरान पद्धतीचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. ही रेसिपी खूप छान लागते टेस्टला. थँक्यू.